शुक्रवारी कोणते दान केल्याने लक्ष्मीमाता स्थिर राहील हे 90% लोकांना माहिती नाही. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. माणसाच्या जीवनात पैसा हा केवळ गरज नसतो, तो सुरक्षिततेचा, आत्मविश्वासाचा आणि समाजातल्या स्थानाचा आधार असतो. जेव्हा पैसा पुरेसा असतो तेव्हा माणूस शांत असतो, पण जेव्हा तो सतत कमी पडतो तेव्हा मन अस्थिर होते, निर्णय चुकतात आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भीतीचा अंधार पसरतो. अनेक लोक म्हणतात नशीब खराब आहे, पण खरे तर बहुतेक वेळा प्रश्न नशिबाचा नसतो तर आपल्या मनाच्या स्थितीचा असतो. लक्ष्मी माता ही फक्त धनाची देवी नाही, ती शिस्त, संतुलन, दान, संवेदनशीलता आणि योग्य विचार यांची प्रतीक आहे. ज्या घरात पैसा येऊनही टिकत नाही त्या घरात बहुतेक वेळा एकच गोष्ट नसते, मानसिक स्थैर्य आणि देण्याची सवय. ही कथा अशाच एका आधुनिक तरुणाची आहे, ज्याच्याकडे सर्व काही होते पण समाधान नव्हते, कमाई होती पण शांती नव्हती, पैसा येत होता पण टिकत नव्हता. संदीप हा शहरात राहणारा एक सुशिक्षित तरुण होता. चांगली नोकरी, स्मार्टफोन, चांगले कपडे, मित्र, सोशल मीडिया. बाहेरून पाहिलं तर तो यशस्वी वाटायचा, पण त्याच्या मनात एकच वेदना होती, माझ्याकडे पैसा का टिकत नाही. पगार येई आणि 10 दिवसात संपून जाई. क्रेडिट कार्ड, EMI, उधारी, अनावश्यक खर्च, सतत बाहेर खाणं, या सगळ्यांमुळे त्याचं आयुष्य एका आर्थिक चक्रात अडकून पडलं होतं. तो म्हणायचा, मी मेहनत करतो पण माझं नशीबच वाईट आहे. पण नशीब नव्हे, त्याचं मन पैशाबद्दल भीतीने भरलेलं होतं. आणि जिथे भीती असते तिथे लक्ष्मी राहत नाही. संदीप पैशाकडे 2 टोकान पाहत होता. कधी भीतीने, म्हणजे उद्या काही बिघडलं तर काय, आणि कधी लोभाने, म्हणजे मला अजून हवं. ही दोन्ही टोकं लक्ष्मीला दूर ढकलतात, कारण लक्ष्मी संतुलनात राहते. तो पैसे खर्च करताना मनापासून करत नव्हता तर ताणातून करत होता. आणि जेव्हा माणूस ताणातून खर्च करतो तेव्हा तो पैशाचा अपमान करतो. लक्ष्मी अपमान सहन करत नाही. एक दिवस ऑफिसमधून घरी परतताना संदीप एका ट्रॅफिक सिग्नलवर थांबला. बाहेर एका वृद्ध स्त्रीला पाहिलं. अंगावर फाटके कपडे, डोळ्यात भूक, हातात रिकामं भांड. संदीपच्या खिशात फक्त 50 रुपये होते. मनात द्वंद्व सुरू झालं, मी दिलं तर उद्या माझं काय, पण दुसरा आवाज म्हणाला, मी नाही दिलं तर आज तिचं काय. तो उतरला. जवळच्या हॉटेलातून भाजीपोळी आणली आणि तिला दिली. त्या क्षणी कोणताही चमत्कार घडला नाही, पण एक गोष्ट घडली, त्याचं मन हलकं झालं. त्या रात्री संदीपला झोप लागली, कारण त्याने पहिल्यांदा पैशावर विजय मिळवला होता. त्याने पैशाला सांगितलं होतं, मी तुझा गुलाम नाही, मी तुझा मालक आहे. हा क्षण लक्ष्मी मातेची खरी पूजा होती. त्या दिवसापासून संदीपने ठरवलं, दर शुक्रवारी कुणाला तरी अन्न द्यायचं. मोठं नाही, जाहिरात नाही, फक्त मनापासून. हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल दिसू लागला. तो उगाच खर्च थांबवू लागला. गरज आणि हव्यास यात फरक समजू लागला. त्याचं मन शांत झालं, निर्णय स्पष्ट झाले. 3 महिन्यात त्याच्या कामाची दखल घेतली गेली. त्याला प्रमोशन मिळालं, उत्पन्न वाढलं, कर्ज कमी झालं. पण खरा बदल पैसा नव्हता, बदल होती त्याची पैशाकडे पाहण्याची दृष्टी. शुक्रवारचं दान म्हणजे देवाला खुश करण्याचा उपाय नाही, तो माणसाला बदलण्याचा मार्ग आहे. जेव्हा माणूस देतो तेव्हा तो सांगतो, माझ्याकडे पुरेसं आहे. आणि जिथे पुरेसं असतं तिथे लक्ष्मी नक्की येते. लक्ष्मी माता सोनं देण्यासाठी येत नाही, ती येते माणसाला संतुलित, संवेदनशील आणि शहाणं बनवण्यासाठी. आणि असा माणूस कधीच गरीब राहत नाही. लक्ष्मी सेवा म्हणजे पैशाची मागणी नव्हे, तर योग्य मार्गाने समृद्धी मिळवण्याची कला आहे. हा खूप प्रभावशाली आहे. ही कथा तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर जय माता लक्ष्मी असे लिहा आणि एक लाईक करा. लक्ष्मी सेवा म्हणजे पैशाची मागणी नव्हे, तर योग्य मार्गाने समृद्धी मिळवण्याची कला आहे. हा खूप प्रभावशाली आहे. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.